Hello dear students, welcome again. Today we are going to learn remaining part of the poem. Have you earned your tomorrow? Page number 112. The title of this poem is Have You Earned Your Tomorrow? So students, poet put forth the probing question for us. Have you earned your tomorrow? लेखकांनी आपल्यासाठी टायटलमध्येच एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही तुमचा अर्न म्हणजे काय, कमवणे, तर तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमवला आहे का? दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. ही एक प्रेरणादायी पोएम आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. इफ टुडे आर यू मेड एनीवन्स डे बेटर ऑर हॅपियर. तुम्ही आजचा दिवस एखाद्यासाठी खूप चांगला किंवा आनंदी बनवला का, त्याच्यासाठी काही चांगलं केलं का तुम्ही, असं त्यांना सांगायचं आहे. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? Is anybody happier because you passed his way? If today are you made anyone's day better or happier? की तुम्ही कशासाठी काही चांगलं केलेलं आहे का, किंवा आज तुम्हाला जो काही भेटला, तुमच्या जवळून गेला, तर त्याच्यासाठी तुम्ही काही आनंदी गोष्ट केली किंवा त्याला आनंद व्हावा असं काही केलं का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. एखाद्याला तुमचंच काही आज तुम्ही दिवसभरामध्ये ज्याच्याशी बोलला असाल, तर त्याला कुणाला एखाद्याला आज तुमचं बोलणं नंतर आठवतं का, तो आठवण काढतो का? This day is almost over and its toiling time is through. Toiling time. Toiling time means time spent in hard physical work. की मेहनतीचं काम. This day is almost over and its toiling time is through. तर आता हा दिवस जवळजवळ संपण्यात आलेला आहे आणि तुमची कामाची वेळ देखील, हार्डवर्क किंवा मेहनतीची वेळ देखील आता निघून गेलेली आहे. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. आणि इथं अजून कोणी आहे का की जो तुमच्यासाठी काइंडली वर्ड, की दयाळू शब्द तुमच्यासाठी तो काढणार आहे किंवा तुमच्याबद्दल बोलणार आहे, म्हणजे इतरांसाठी तुम्ही असं काही चांगलं कार्य केलं आहे का? सेकंड स्टँजा. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. डिड यू गिव्ह चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. तर जो एखादा मित्र तुमच्या जवळ आला, तर त्याला तुम्ही चेअरफुल ग्रीटिंग म्हणजे हास्य हसत मुखाने त्या ठिकाणी त्याला शुभेच्छा दिल्या का, त्याचे स्वागत केला का दिवसभरामध्ये. ऑर अ चर्लिश सॉर्ट ऑफ हॉडी अँड देन व्हॅनिश इन दी थ्रॉंग. चर्लिश मीन्स रूढ. किंवा तुमचं बोलणं रूढ होतं का, क्रूर होतं, थोडंसं वाईट होतं का, उद्धटपणाचं होतं का. सॉर्ट ऑफ हॉडी मीन्स ॲन इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग, किंवा अनौपचारिकपणे तुम्ही तुमच्या मित्राशी त्या ठिकाणी त्याला शुभेच्छा दिल्या का. अँड देन व्हॅनिश इन दी थ्रॉंग. आणि थ्रॉंग मीन्स क्राऊड ऑर अ लार्ज नंबर. आणि लगेच गर्दीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही व्हॅनिश म्हणजे अदृश्य झाला का. जर तुम्हाला कोणी भेटलं असेल आणि त्याला त्या ठिकाणी तुम्ही अगदी त्याची काळजीपूर्वक विचारपूस न करता किंवा त्याच्याजवळ न थांबता न बोलता त्याला सहज चालता त्याला हाय बाय करून त्या ठिकाणी निघून गेला आणि गर्दीत त्या ठिकाणी सामील झाला का. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग दी वे. आणि अगदी साध्या माणसाप्रमाणे तुम्ही स्वार्थी झालात आणि सहज तुमच्या मार्गाला लागला का. किंवा ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा तुम्ही आजच्या दिवसामध्ये जे काही केलं आहे त्याच्यासाठी कोणीतरी तुमचं खूप
कृतज्ञ आहे का, तुमच्यासाठी कृतज्ञ होत आहे का, मग तुमचे त्या ठिकाणी तो खूप आभारी आहे असं एखाद्याला वाटत आहे का. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट्स स्लिपिंग फास्ट that you help a single brother of the many that you passed. Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? Can you say tonight in parting with the days that sleeping fast? आणि आता हा दिवस जवळजवळ संपलेला आहे. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. आणि तुम्हाला त्या ठिकाणी जेवढे काही भेटले, तुमचे भाऊ असतील, मित्र असतील, तर जेवढे भेटले त्यांना तुम्ही एखाद्याला काही मदत केली का. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. आणि एखाद्याचं मन त्या दिवसभरामध्ये तुम्हाला भेटलेल्यांमध्ये एखाद्याचं मन जरी तुमच्यामुळे आनंदित झालं का, तुम्ही काही त्याच्यासाठी केलं असेल किंवा त्याच्याबद्दल काही बोलला असाल किंवा तुमच्या बोलण्याने त्याला काही आनंद झाला का. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. किंवा अशी एखादी व्यक्ती की ज्याने त्याच्या आशा त्या ठिकाणी सोडलेल्या होत्या किंवा तुमच्याकडे बघून किंवा तुमच्याकडून त्याला करेज मिळालं, धैर्य मिळालं व पुढच्या गोष्टींना, समस्यांना, प्रॉब्लेम्सला फेस करण्याचं, अशी एखादी व्यक्ती आहे का. नेक्स्ट आन्सर. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड. मग तो दिवस तुम्ही कसा घालवला. डिड यू वेस्ट द डे, तुम्ही तो दिवस वाया घालवला, ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड, तर तो खूप चांगल्या पद्धतीने गेला, तुम्ही घालवला, ऑर सोअरली स्पेंड, किंवा अगदी अप्रियरित्या तो दिवस निघून गेला. डिड यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट. As you close your eyes in slumber, do you think that God would said, you have earned one more tomorrow by the work you did today. As you close your eyes in slumber, मग आता तुम्ही थकून भागून म्हणजे अगदी झोपायला जेव्हा त्या ठिकाणी जाता किंवा झोपताना, तर तुम्ही तुमचे डोळे बंद करून बघा. डू यू थिंक दॅट गॉड वूड से. तुम्हाला वाटतं का की देव तुम्हाला, परमेश्वर तुम्हाला सांगत आहे काय. यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय दी वर्क यू डीड टुडे. तर तुम्ही जे काही काम केलं आहे आजच्या दिवशी, तर त्यामुळे आता तुझ्या खात्यामध्ये मी अजून एक दिवस त्या ठिकाणी देत आहे, किंवा तुझ्या आजच्या कर्मामुळे तू अजून उद्याचा एक दिवस कमवलेला आहे, असं त्या ठिकाणी गॉड सांगत आहे, असं इथं सांगितलेलं आहे. हिअर गॉड मीन्स युअर इनर व्हॉइस. गॉडचा अर्थ इथं काय आहे की तुमचा अंतर आत्मा. तर आजच्या तुमच्या केलेल्या कामामुळे तुमचा अंतरात्मा तुम्हाला सांगतो का, मला अजून उद्याचा दिवस असंच काहीतरी करायचं आहे, लोकांसाठी चांगलं काम करायचं आहे. तर मराठीत एक म्हण आहे मित्रांनो, इतरांसाठी जगलास तर जगला, स्वतःसाठी जगलास तर मेला. तर त्याप्रमाणे इतरांसाठी चांगलं करून बघा, तर खरंच आपल्या मनाला देखील खूप आनंद मिळत असतो. थँक्यू.